नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभा निवडणूक संपली आहे, निकाल आलेले आहेत आणि माझ्यासारख्याच अनेकांच्या अपेक्षांचा भंग झालेला आहे. माझ्यासारख्या लोकांनी ज्यांना कमी लेखलं होतं ते आमच्या अंदाजापेक्षा यशस्वी ठरले, ही वस्तुस्थिती आहे. कारण शेवटी एक असतं, सभागृहाची जी लोकसंख्या असते, एकूण संख्या लोकसभेची जर 543 असेल तर त्यामध्ये 272 हा आकडा महत्त्वाचा ठरतो आणि तो गाठण्यात भाजप अपयशी झालं असेल आणि जवळजवळ 60 जागा भाजपच्याच कमी झाल्या असतील तर मला वाटतं की त्या दृष्टीने या सगळ्या निवडणुकीकडे बघणं आवश्यक आहे. आणि मग ती संख्या कमी करण्यामध्ये ज्यांनी फार प्रयत्नपूर्वक लढत दिली त्यांची लढत आम्ही बघू शकलो नाही, माझ्यासारखा राजकीय अभ्यासक बघू शकला नाही. तर मग त्याची कबुली देणं हा मला वाटतं प्रामाणिकपणा असू शकतो. आणि म्हणूनच आज मी अनेकांना धक्का बसेल असा व्हिडिओ करतो आहे. शरद पवारांचं कौतुक करावं यासाठीच हा व्हिडिओ मी करतो आहे. आणि त्याचं कारण स्पष्ट आहे की जे शरद पवार आपल्या उतारवयात आहेत, थकलेले आहेत, असं मी सुद्धा म्हटलेलं आहे, त्यांनी जवळजवळ 25 वर्षानंतर आपल्या स्वतंत्र स्थापन केलेल्या पक्षाला बहुधा सर्वाधिक जागा मिळवून दिल्या. 8 जागा शरद पवारांनी जिंकलेत. त्यांच्या नव्याने नाव मिळालेल्या पक्षाने नव्या निवडणूक चिन्हावर. तर त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. याचं कारण आहे मित्रांनो, आम्ही जर सडकून माझ्यासारख्यांनी पवारांच्या राजकारणावर टीका केली, ते यशस्वी झाले असतील तर त्यांचं अभिनंदन करणं हे सुद्धा तितकंच आवश्यक असतं. मला पवारांचं राजकारण अजिबात मान्य नाही. आत्तासुद्धा ज्या पद्धतीत पवारसाहेबांनी चतुराई करून दाखवली आणि या सगळ्या अटीतटीच्या लढाईमध्ये नुसती बारामती वाचवली नाही तर आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा, म्हणजे पक्षाच्या इतिहासातल्या सर्वाधिक जागा पवारांनी मिळवून दाखवल्या असतील तर ते अभिनंदनाला पात्र आहेत. भले त्यांचं राजकारण, त्यांच्या चतुराई, त्यांच्या लांड्या लबाड्या मला आवडत असतील, पण शेवटी निकाल हा अंतिम मानावा लागतो. आणि म्हणून अजितदादा सोडून गेल्यानंतर, 40 आमदार सोडून गेल्यानंतर परत पक्ष उभा करता येतो, मी अनेकदा ते केलेलं आहे, असं म्हणणाऱ्या शरद पवारांवर अनेक जण विश्वास ठेवायला तयार नव्हते. मी सुद्धा ठेवला नव्हता. उलट मी त्यांची खिल्ली उडवली होती. तर पवार बरोबर ठरले असतील आणि माझा राजकारणाचा अभ्यास चुकीचा ठरला असेल तर त्याची कबुली देणं मला अगत्याचं वाटतं. नाहीतर मग त्याच चुकांच्या आधारावर खोटे मोठे युक्तिवाद करून मी चुकलो नाही असंही म्हणता येईल. पण मग तशाच चुका मी करत जाऊ शकतो. आणि म्हणून मी अगदी खुल्या दिलाने, मोकळ्या मनाने शरद पवारांचं या विजयाबद्दल अभिनंदन करणार आहे. कारण गेल्या साधारण 2 वर्षामध्ये शरद पवारांच्या असल्या एकापेक्षा एक लबाड आणि चतुर धूर्त राजकारणाला त्यांच्या मुलाच्या किंवा पुढच्या पिढीतला म्हणावा असा देवेंद्र फडणवीस हा भाजपचा तरुण नेता काटशह देत आला. त्यावर पवारांनी मात करून दाखवलेली आहे. अर्थात एक फरक आहे, शरद पवारांना मर्यादा नव्हत्या आणि देवेंद्र फडणवीसांना नुसत्या मर्यादा नव्हत्या तर 2 मित्र पक्षांच्या बेड्या त्यांच्या पायात पडलेल्या होत्या. आणि त्यामुळे
समतोल लढाई झाली असं मी बिलकुल म्हणणार नाही, पण तरीही ताज्या दमाचा देवेंद्र फडणवीस सारखा नेता आणि आपलं उमेदीचं वय संपून गेलं आहे, वार्धक्यसुद्धा एक मर्यादा ओलांडून गेलं आहे, अशी लढत होते. आणि त्यात जर शरद पवारांनी मात केली असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. 10 जागा फक्त लढवल्या शरद पवारांनी, फक्त 10 जागा, आणि त्या 10 जागा लढवून त्यापैकी 8 जागा निवडून आणल्या. यात त्यांनी जी कूटनीती राजकारण केलं ते यशस्वी झाले. हे यश संघटनात्मक पातळीवर किती टिकेल हे आत्ता सांगता येणार नाही, कारण हा संघटनात्मक पातळीवर भाजपचा पराभव आहे. तसाच संघटना विसरून केवळ आत्ता ही निवडणूक जिंकायची या भूमिकेतून मैदानात उतरलेले शरद पवार यांनी मिळालेला विजय महत्त्वाचा ठरतो. कारण अटीतटीच्या प्रसंगी काय करायचं याचं भान शरद पवारांना होतं. आणि म्हणून तुम्ही बारकाईने बघा, अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई हे 2 उमेदवार सोडले तर जवळजवळ उरलेले 8 जे उमेदवार आहेत त्यात अगदी पडलेले शशिकांत शिंदे सातारचे घेतले. शिंदे हा पवारांना हवा असलेला उमेदवार नव्हता, पण श्रीनिवास पाटील हे वय थकल्यामुळे किंवा वय वाढल्यामुळे त्या लढतीमध्ये उतरायला उदयनराजेंच्या विरुद्ध तयार नव्हते. म्हणून अखेरच्या क्षणी शशिकांत शिंदे यांना सातारच्या मतदारसंघात पवारांनी उतरवलं होतं आणि तिथे त्यांचा पराभव झाला आहे. पण तरीही शशिकांत शिंदे हा शरद पवारांचा ओरिजिनल उमेदवार म्हटलं पाहिजे. पण इतर ठिकाणी तुम्ही बघा की निलेश लंके विखे पाटलांची जी घडी आहे ती ढासळवून निलेश लंके हा उमेदवार पवारांनी निवडून आणला. किंबहुना पवारांनी निवडून आणला म्हणण्यापेक्षा निलेश लंकेचं पोटेन्शियल ओळखून शरद पवारांनी त्याला आपल्या पक्षात आणला होता. 11 महिन्यापूर्वी जेव्हा 10 महिन्यापूर्वी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली तेव्हा निलेश लंके हा आमदार अजितदादांशी एकनिष्ठ म्हणून त्यांच्याबरोबर गेला होता. पण लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झालं. त्यानंतर या आमदाराला त्याचा पक्ष सोडून शरद पवारांनी आपल्या गटात ओढला आणि सुजय विखे यांच्या विरुद्ध उभा केला. जागा सोपी नव्हती. सुजय विखे पाटील यांच्या आजोबापासूनचा हा बालेकिल्ला आहे विखे कुटुंबाचा. अशा ठिकाणी उसनवारीचा उमेदवार आणून त्याला मैदानात उतरवणं म्हणजे पडायला उभं केलं असंच लोकांचा समज होता, माझासुद्धा समज होता. पण निलेश लंके जिंकून आलेले आहेत. अमर काळे तिकडे वर्ध्यात, तिकडून त्यांना पवारांनी बाहेरच्या पक्षातून आणून उमेदवारी दिली. त्यासाठी काँग्रेसची मला वाटते ती जागा होती ती आपल्याकडे घेतली. भिवंडीसारख्या मतदारसंघामध्ये बाळ्या मामा किंवा सुरेश म्हात्रे यांच्याकडे कोणी गंभीरपणे तयार नव्हतं बघायला. ती जागासुद्धा मुळात काँग्रेस पक्षाकडे होती, ती आपल्याकडे घेऊन तिथे पक्षाबाहेरचा एक नेता इम्पोर्ट करून आयात करून त्यालाही उभं करून पवारांनी बाजी मारली. याला राजकारण म्हणतात मित्रांनो. आपल्या पक्षाच्या नावावर आणि आपल्या पक्षाच्या खात्यात यश दिसणं यासाठी पवारांनी आपली सगळी आजवरची धूर्त राजकीय बुद्धी वापरली आणि इतकं मिळवलं आहे. तर त्याचं आणखीन एका कारणासाठी कौतुक केलं पाहिजे की फक्त 10 जागा लढवून पवारांनी 8 जागा जिंकलेल्या आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो त्यामध्ये उतरलेल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या तुलनेमध्ये कमीत कमी जागा लढवून अधिकाधिक जागा जिंकणं हा जो पराक्रम शरद पवारांनी या वयात केला आहे
तो बाकीच्या सगळ्या तुलनेने तरुण पक्षनेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरावा. तुम्ही अधिक जागा लढवायची गरज नाही आहे, तर जिंकायच्या जागा लढल्या पाहिजेत. त्या जिंकायच्या जागा तुम्हाला हेरता आल्या पाहिजेत आणि त्या जागा आपण जिंकू शकणार नसू तर जिंकू शकणारी माणसं इतर ठिकाणाहून आपल्या पक्षात आणणं आणि आपल्या पक्षाची ताकद वाढलेली दाखवणं हे राजकारण असं. आणि ते या उतार वयामध्ये 85च्या आसपास असलेले शरद पवारांनी गेल्या ताज्या लोकसभा निवडणुकीत करून दाखवलं असेल तर त्यांचं मोकळ्या मनाने अभिनंदन केलं पाहिजे. याचा अर्थ शरद पवारांनी केलेलं सगळं बरोबर आहे. अगदी या निवडणुकीत देखील शरद पवार ज्या पद्धतीत वागलेत ते राजकारण मला बिलकुल आवडलेलं नाही. पण जर ते जिंकले असतील तर त्यांचा विजय मान्य करणं आणि त्यांचं अभिनंदन करणं हे एक टीकाकार म्हणून माझं कर्तव्य आहे. जिंकला माणूस. आणि ही सगळी निवडणूक तुम्ही डोळसपणे बघणार असाल तर क्रिकेटमध्ये तो काय असतो, एक नियम आहे त्याच्यात. त्या नियमानुसार तुम्हाला प्रतिकूल परिस्थिती तुमच्या माथी मारली जाते, अशक्य कोटीत तुम्हाला नेऊन ठेवलं जातं. शरद पवार तशा अशक्य डकवर्थ लुईस नावाचा जो काही क्रिकेटमध्ये निकष ठेवलेला आहे, शरद पवार त्या डकवर्थ लुईसच्या वर मात करून आलेले आहेत आणि म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण डकवर्थ लुईस ओलांडणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं की 48 पैकी महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात कमी जागा शरद पवारांच्या वाट्याला आल्या. शरद पवारांनी 10 जागा लढवल्या, 8 जिंकल्या. उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढवल्या आणि मला वाटतं 8 की 9 जिंकल्या. काँग्रेसने 17 लढवून 13 जिंकल्या. प्रत्येक पक्षाला चांगलं यश आघाडीतल्या मिळालं. पण एक गोष्ट विसरता कामा नये, ही सर्वात कमी जागा लढवणारा सर्वाधिक जागा निवडून आणू शकला. अर्थात काँग्रेसच्या 13 आहेत पण काँग्रेसने 17 लढवल्या होत्या. अजितदादांना 4 पैकी फक्त 1 जागा निवडून आणता आली. एकनाथ शिंदेनी 15 जागा लढवल्या, 7 काही किती जागा निवडून आल्या. 28 जागा लढवून भाजपला 9 जागा निवडून आणता आल्या. या सगळ्यांच्या तुलनेत ज्याला स्ट्राईक रेट म्हणतात की किती जिंकल्या भागिले किती लढवल्या, या तुलनेत गेलात तर 1 नंबरवर या वयात शरद पवार आहेत. 80% यश, 80%. मला वाटतं त्याच्या खालोखाल काँग्रेस पक्षाचं यश आहे, त्याच्या खालोखाल तुमच्या उद्धव ठाकरेंचं यश आहे. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की या वयात मी परत शरद पवारांची टिंगल मी सुद्धा केलेली आहे की माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितलं, असं शरद पवारांचं एक वाक्य घेऊन मी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. पण खरं आहे, वय हा भाग नसतो. राजकारणाची लढाई बुद्धिबळाच्या पटावर जशी प्यादी पुढे मागून खेळली जाते, ती लढाई आज पण शरद पवार यशस्वीपणे लढलेले आहेत. आणि लक्षात घ्या, ते अत्यंत अडचणीत होते. कारण अमित शाह, नरेंद्र मोदी, भाजप यांनी त्यांच्या पुतण्याला फोडून बारामतीच्या त्यांच्या किल्ल्याला वेढा दिलेला होता आणि तो वेढा भेदून नुसती बारामती जिंकली नाही तर बारामतीच्या बाहेर आणखीन 7 लोकसभेच्या जागा शरद पवारांनी जिंकून दाखवलेल्या आहेत. अर्थात याचा एकूण जे काय राजकीय गणित राष्ट्रीय पातळीवर मांडलं जाईल त्यामध्ये पवारांच्या 8 जागा किंवा बारामती त्यांनी सेव्ह केली याला फारसा अर्थ नाही आहे. पण पवारसाहेब या वेळेला आपल्या राजकीय कारकिर्दीच्या प्रतिष्ठेला आणि अस्तित्वाला पणाला लावून बसलेले होते आणि त्यात ते यशस्वी झालेत. कारण इथे बारामती हरले असते आणि एखाद दुसऱ्या जागेवर
यश मिळवण्याची नामुष्की त्यांच्यामध्ये आली असती तर काल इंडिया अलायन्सच्या ज्या दिल्लीत बैठका वगैरे झाल्या तिथे सन्मानाने शरद पवारांना जवळ बसवलंसुद्धा गेलं नसतं. असं म्हणतात यशासारखं यश नाही, नथिंग सक्सेस लाईक सक्सेस. आणि त्यामुळे लढतीमध्ये यश मिळवणं हे अगत्याचं असतं, पण यश मिळवल्यानंतर ते पचवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि जिकिरीचं अवघड काम असतं. आणि पवारांवरचा मी दीर्घकालीन टीकाकार आहे, पण एक गोष्ट मी सातत्याने जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा सांगितलेली आहे की नेहमी आपण आपल्या मराठी भाषेत म्हणतो मी तुमच्यापेक्षा अधिक पावसाळे बघितलेत, म्हणजे मी अधिक वर्ष जगलो असं सांगतात. मी तुमच्यापेक्षा अधिक पावसाळे बघितले. पण पवारांचं खासियत मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिकाधिक दुष्काळ बघणारा शरद पवार हा नेता आहे. आणि त्या दुष्काळावर मात करून पुढल्या पावसाळ्यापर्यंत प्रतीक्षा करण्याची जी क्षमता आहे ती शरद पवारांइतकी क्वचितच इतर कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याकडे असेल. आणि म्हणून मला असं वाटलं की जर यश मिळवलं असेल तर त्यामध्ये कंजूसी करता कामा नये. आपला नावडता नेता असेल पण त्याचं यश हे सुद्धा यश असतं आणि त्यासाठी त्याचं अभिनंदन करणं मला भाग वाटलं. आणि कारण सरळ आहे मित्रांनो, लढतीमध्ये 6 पक्ष होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे फुटलेले 2 पक्ष, 2 पक्ष, आणि मूळचा भाजप आणि मूळचा काँग्रेस. मला तर असं वाटतं की या सगळ्या राजकारणात काँग्रेसला 13 जागा मिळाल्यात, त्याचंसुद्धा श्रेय हे प्रामुख्याने पवारसाहेबांना द्यायला लागेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काय 36, 38 का 32 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या त्यात अप्रत्यक्षपणे त्याचं सूत्रसंचालन शरद पवारांनी केलं असेल तर आपला पक्ष वाचवून दाखवला, अधिक काँग्रेसचा पक्ष वाढवून दाखवला. यासाठी उद्धव उबाठा आणि काँग्रेस या दोघांनी शरद पवार साहेबांचे आभार मानले पाहिजे. कारण जे काय गणित जमवायचं, लवचिक भूमिका किती घेतली आहे बघा शरद पवारांनी. लवचिक भूमिका. आज काँग्रेसला तुमचे शाहू महाराजांच्या रूपाने कोल्हापूरची जागा मिळाली, पण शाहू महाराजांना जाऊन सगळ्यात आधी कोल्हापुरात जाऊन भेटून त्यांना निवडणुकीसाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्याचं काम कोणी केलं होतं? शरद पवारांनी केलं होतं. मला वाटतं गेल्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कधीतरी शरद पवार कोल्हापूरला गेले, तेव्हापासून त्यांनी शाहू महाराजांची मानसिकता तयार केली होती. महाराजांनी अखेरच्या क्षणी काँग्रेस पक्ष निवडला, पण त्यांना उमेदवार म्हणून तयार करण्याचं श्रेय हे शरद पवारांचं होतं. अर्थात हे सगळं निवडणुकीतल्या यशापुरतं मर्यादित आहे. दीर्घकालीन राजकारण म्हणाल तर शरद पवारांचं वय राहिलेलं नाही. त्यामुळे मला एक वाटतं की आता घासाघीस उगाच लाजत मुरडत न बसता शरद पवारांनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या पक्षाची धुरा सुप्रिया ताईंकडे सोपवावी आणि दूर बसून सुप्रिया ताईंना पक्षाचं स्वतंत्रपणे नेतृत्व करण्याची मुभा द्यावी. आता अजितदादांचा अडथळासुद्धा राहिलेला नाही. एवढीच विनंती मी करेन, कारण भविष्य आहे. अर्थात सुप्रियाताईंना सुद्धा परीक्षेतून जावं लागेल. या वयात देखील आपल्या पित्याच्या कष्टावरच सुप्रियाताई बारामतीतून परत एकदा निवडून आल्यात. आणि म्हणून मला असं वाटतं की टीका चालू राहील, पण जे यश आजच्या सामन्यात तरी शरद पवारांनी मिळवलं आहे तर त्यांची पाठ थोपटण्यात, त्यांचं अभिनंदन करण्यात कोणीही हात आखडता घेण्याचं कारण नाही. मी सुद्धा घेतलेला नाही. याचा अर्थ मी पवारांचं कौतुक करतो आहे पावसात भिजले आणि राजकारण नाही. पावसात भिजल्यामुळे शरद पवारांनी कुठलंही राजकारण 5 वर्षापूर्वी बदललं नव्हतं, पण आज पावसात न भिजतासुद्धा
शरद पवारांनी जे यश मिळवले ते खरंखुरं उत्तम, दृष्ट लागण्यासारखं यश आहे. कारण पवारांच्या याच राजकारणामुळे महाराष्ट्रातली सगळी राजकीय मांडणी उलथापालथ होऊन गेलेली आहे. हे पावसात शरद पवार भिजले तेव्हा घडलेलं नव्हतं. त्यांचे चमचेसुद्धा त्यांचा खोटा प्रचार करतात. आज तोंड फाटेस्तोवर शरद पवारांचं कौतुक केलं पाहिजे, कारण ते पावसात भिजले नाहीत. त्यांनी एक राजकीय लवचिकता दाखवली. पवारसाहेब अभिनंदन. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.